6 जून 1674 रोजी काशीचे वेदशास्त्रातील महान पंडित गागा भट्ट यांनी रायगडावर शिवाजी महाराजांचा वैदिक पद्धतीने राज्याभिषेक घडवून आणला। महाराष्ट्रात त्या काळी शृंगारपुराच्या आश्रयाने कऱ्हाडे ब्राह्मण वर्गातील शाक्तपंथीय लोक तांत्रिक मार्गाच्या विधीवर विश्वास ठेवत होते। या गटातील एक अत्यंत महत्त्वाची व्यक्ती म्हणजे निश्चलपुरी गोसावी। त्यामुळे राज्याभिषेकानंतर त्यांनी महाराजांना प्रत्यक्ष भेटून राज्याभिषेकाच्या विधी दरम्यान जे काही अपशकुन झाले त्याचा अर्थ उलगडून सांगितला होता। राज्याभिषेकानंतर पुढच्या काही दिवसात खरोखरच काही अशुभ घटना घडल्या, ज्याच्यामध्ये राज्याभिषेकानंतर 13व्या दिवशी राजमाता जिजाऊंचे निधन झाले। त्यामुळे महाराजांनी देखील निश्चलपुरी गोसावींना दुसऱ्या राज्याभिषेकाची तयारी करण्यास सांगितले। त्याप्रमाणे निश्चलपुरी गोसावींनी तयारी करून ललिता पंचमीच्या दिवशी म्हणजे 24 सप्टेंबर 1674 ला महाराजांचा तांत्रिक पद्धतीने दुसरा राज्याभिषेक केला।